उपस्थित आहे स्वर्गीय बलिराम पाटील 11 संघाचा एक रिप्रेझेंटेटिव्ह यायला हवा। एक्स्ट्रा प्लेयर पहिला चेंडू डिलिव्हर्ड होण्याच्या आधी येणं गरजेचं राहील, याकडे मी लक्ष वेधेन। गौरवजी पुडवाल साहेब यांचं आगमन झालं नुकतंच या व्यासपीठावरती। आपले अर्धी कसं स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम। सामन्याला सुरुवात, पहिलं षटक, पंचांचा इशारा आहे लेट्स प्ले। पहिलं षटक पडेल, गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना सुलक्षण भोईर याला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल। लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राइक एंड वरती जितेश म्हात्रे। पहिला बॉल पहिल्या बॉल वरती आउटसाइड एज, कॉट बिहाइंड विकेट, फर्स्ट विकेट गोज डाऊन। खेळाडू क्रमांक पहिला बाद। आदरणीय गणेशजी नाईक साहेब उपस्थित झाले, ज्यांचा विशेष सन्मान आम्ही करतो आहोत। आणि हा सन्मान करण्यासाठी आदरणीय सागरजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा। या मॅच मध्ये झेल घेणाऱ्या प्रत्येक क्षेत्ररक्षकासाठी पारितोषिक आहे, अर्थात एक खेळाडूसाठी पारितोषिक आहे। अंकित भोपीसाठी हे पारितोषिक लगावण्यात आलंय। प्रत्येक कॅचसाठी एका कॅचसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। आणि हे पारितोषिक आलंय जयेंद्र शेठ जोशी साहेब यांच्या माध्यमातून। आज या स्पर्धेमध्ये समालोचन करत असताना आदरणीय नरेंद्र भगत सर एक वेगळा टास्क असेल, कारण पारितोषिकांची लयलूट इथे होत असताना पाहायला मिळेल। आणि अगदी त्याच वेळेला प्रत्येक क्षणाला प्रत्येक खेळाडूवरती प्रेम दाखवणारे दर्शवणारे प्रत्येक मोठे क्रिकेटचे प्रचंड मोठे चाहते आज आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहोत। पहिला खेळाडू पहिल्या चेंडूवरती इथे बाद झाला। गुणवंत गोवारी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय। टाइम लिमिटचा आहे, टाइम लगावण्यात आलाय। लक्ष वेधेन मी दोन्ही संघांचं पहिलं षटक 25 मिनिटाचा अवधी आहे आपल्याला या षटकांसाठी। धावफलकावरती एकही धाव अद्याप आलेली नाहीये। पहिला बॉल फेस करेल हलक्या हाताने संयमाने, पुश रहो खुश रहो। बॅटचा फेस ओपन केला, क्लोज केला, अगदी लवकर सिंगल इथे प्राप्त केली आहे। पहिल्या चेंडूवरती सिंगल अकाउंट ओपन करत असताना मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर गुणवंत गोवारीला आपण पाहतोय। एक गुणवान खेळाडू आहे, पहा संयम किती चांगला आहे त्याच्याकडे, धीरोधार्तता ही चांगली असावी लागते। मोठे स्ट्रोक आपण खेळू शकतो मोठ्या फटक्याने, कारण क्रिकेट बनत नाही। क्रिकेटमध्ये केवळ षटकार आणि चौकार नसतात, तर त्यासाठी संयम आणि धीरोधार्तता ही चांगली असावी लागते। क्रिकेटची जणू काय एक बाब नेहमीच पाहायला मिळते। हल्लीचं क्रिकेट हे अशा स्वरूपाचं आहे ना की षटकार आणि चौकारांचा पुलाव प्रत्येकाला हवा असतो, परंतु सिंगल आणि डबल जी भाकरी आहे ना क्रिकेटची मुळात ती कोणाला नको नकोशी झाली आहे। बारक्या स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय विलास कांबळेला, ज्याने या नावाचा दबदबा नेहमीच कायम केलाय। सातत्यपूर्ण खुल्या गटाच्या स्पर्धा अक्षरशः गाजवणारा खेळाडू। हा बॉल खोलवर टाकण्याचा पाहायला मिळतोय। पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, धाव आलेली नाही आहे। काय गोलंदाजी झाली आहे पहा ना। मैदानाच्या आतमध्ये सुलक्षण यांच्या माध्यमातून एक अचूक टप्प्याची आणि एक भेदक मारा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय। प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना जणू काय त्यांनी लेजिम खेळायला भाग पाडलाय, अशा स्वरूपाची गोलंदाजी ते करतायत। खोलवर टप्प्याची अचूक आणि नियंत्रित बद्ध। पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला केलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये चेंडूवरती येईल, तद्वर मात्र इथे चेंडूने ओलांडली सीमारेषा। धावा मिळतील ते इथे 4। आला हा सणसणीत चौकार। इरादे लाख बनते बनकर बिखर जाते, इरादे लाख बनते बनकर बिखर जाते, शिर्डी वही जाते जिनको साई बाबा बुलाते। बातमी आजच्या दिवसाची शिर्डी संस्थानच्या वतीने येत असताना पाहायला मिळणार आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये कदाचित मोफत जी प्रसाद आहे ती बंद होणार आहे। उजव्या एसीच्या बाहेरील हा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न। हा चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा आलाय। एक तेरी तो एक मेरी, क्रिकेटचा हा खेळ नेहमीच अशा स्वरूपाचा पाहायला मिळालाय।
अप्स अँड डाऊन्स, उतार चढाव क्रिकेटमध्ये नेहमीच आपण पाहिलेत. इथे मैदानाच्या आतमध्ये त्या रीतीचा खेळ पाहायला मिळतोय. हा बॉल इथे निर्धाव स्वरूपाचा आलाय. 5 धाबा धावफलकावरती आहेत. केवळ 5 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. एक खेळाडू बाद झालाय. काहीशी चर्चा पंचांशी होत असताना या दोन्ही खेळाडूंची आपण पाहतोय. मैत्रीपूर्ण लढती आहेत, कारण आपण पाहिलं ना तर KGN मध्ये खेळाडू खेळतात. कामोठा जुई नौपाडा प्रीमियर लीग 2025. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अराउंड विकेटने रूम दिला, कट केलाय पॉइंटला. चेंडू सरळ ड्रॉल होत असताना पाहायला मिळतं. थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलेत वेगाने. रन्स इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतात. तर 2 दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बधारेल, जाऊन पोहोचते 7 धाबा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू झाला बाद. एक फलंदाज बाद झाल्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धाबा त्या 7. एका षटकाचा खेळ संपला. काही विशेष सन्मान आपण करतो आहोत. या पण आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचा विशेष सन्मान करतो आहोत. एक विशेष सन्मान आदरणीय सागरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आणि कामोठा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत, ज्यांचा विशेष सन्मान, ज्यांच्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान करतो आहोत. पुढील सन्मान या आपण करूयात. गौरवजी पोडवाल साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान करण्यात येईल. मी आदरणीय सागरजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. स्वागत करूया सकल जनांचे, जमलेल्या या मान्यवरांचे, आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात येतोय. तदनंतर कृष्णाशेठ डोमे या ठिकाणावरती उपस्थित आहेत. मी आदरणीय पंडितजी गोवारी साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करावा. धावफलकावरती धावा केवळ 7 आहेत. काही विशेष सन्मान आपण करतो आहोत. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे प्रत्येक अतिथींचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत असताना चेतन गोवारी षटक क्रमांक 2 पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली. अक्षा कबरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव वेगाने दुसरी कंप्लीट केली आहे. गुणवंत गोवारीच्या बॅटमधून येणाऱ्या दुहेरी धाब्याचा फटका. संघाची धावसंख्या 9 धाबा धावफलकावरती आहेत. धाबा इथे थांबलेला पाहायला मिळाला. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय इथे पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये अशा स्वरूपाचा निर्णय घेणारा एकमात्र खेळाडू म्हणून, कर्णधार म्हणून रिकी पॉन्टिंगकडे पाहिले जायचं. स्विच करण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा आलाय. डॉट बॉलचं पर्सेंटेज इथे वाढू लागलंय. डॉट 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 कोणती वेबसाईट नाही आहे. इथे रन्स गोळा करावे लागतील. शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये रन्स हव्यात प्रत्येकालाच. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज यावेळेला खोला टाकलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरी दुहेरीनी काही होणार नाहीये. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. प्रतिस्पर्ध्यासमोर जर का एक मोठं आव्हान उभं करायचं आहे, त्यासाठी मोठे स्ट्रोक हवेत. आणि आता जिम्मेदारी आणि जबाबदारीने बॅटिंग करावी लागेल बारक्या कांबळेला. आपल्या नावाला, आपल्या रिप्युटेशनला, आपल्या खेळाच्या दर्जाला शोभेल असा खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. त्याला आठवावं लागतील त्या नायाब इनिंग ज्या त्याने अनेक वर्षामध्ये सातत्याने खेळलेल्या आहेत. क्रिकेटच्या पटलावरती उतरल्यानंतर क्रिकेटचा अनभिक्ष्ण सम्राट आपण आहोत हे दाखवून द्यावा लागेल. हलक्या हाताने खेळलेला हा स्ट्रोक केवळ सिंगल मिळते. एक धाव इथे प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारते, जाऊन पोचते जिथे 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्स ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय इथे किती यथायोग्य राहतो हे देखील पाहणं गरजेचं. हलक्या हाताने, संयमाने शांततेने खेळ चालू आहे मैदानावर. कोणतीही जोखीम घेतलेली नाही आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु जो रिक्स घेतो तो मोठा होतो. रिक्स पत्करावा लागतील. धावफलकावरती आहेत त्या 12 रन्स ऑन दी बोर्ड. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतो बारक्या. हे कॅल्क्युलेशन कुठे ना कुठेतरी चुकू नये याच्याकडे जास्तीचा लक्ष प्रत्येकाचं असेल, कारण मोठे फटके हवेत. रजनी क्रिकेटमध्ये अंडर द फ्लड लाईट्स बॅटिंग करत असताना धावा ह्या जास्तीच्या गोळा करणं तितकंसं गरजेचं राहतं. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर टाकला. बॅकफुटवरती आला. ऑन साईडला केला. हा फॉर्म जॅक करत असताना वाईड लॉंग ऑनला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तदवर घेतली जाणारी केवळ एक सिंगल इथे पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा विचार केला तर आल्या 7. या षटकामध्ये आपण पाहिला तर एकंदरी
6 आल्यात, 13 धावा धावफलकावरती. या 2 षटकांचा खेळ संपला. 6.50 ची धावगती. काही अजूनही काही सन्मान आपण करतो आहोत. आदरणीय कृष्णा शेठ ढोमे साहेब यांचा विशेष सन्मान सागरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करतो आहोत. अतिथी देव भव. प्रत्येक मान्यवर आज आपल्याला महत्त्वाचा आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. प्रत्येकाची उपस्थिती आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. गोलंदाजी मार्कमध्ये सुलक्षण भोईर ज्याने पहिलं षटक महत्त्वाचं हाताळलं आणि ज्याने पहिल्याच बॉलवरती जिथे विकेट प्राप्त केली होती तो गोलंदाज. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती आक्रमण चढवलंय. फटका फासलाय क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली. त्याने टिपला जाईल. संपलाय बारक्या कांबळेचा खेळ. खेळाडू क्रमांक पहिला बाद. आणि खऱ्या अर्थानं या विभागामध्ये समालोचनासाठी येत असताना आवर्जून एक नावाचा नेहमीच उल्लेख करावा असं वाटतोय की गुणवान कर्णधार परेश म्हात्रे यांनी सातत्याने या स्पर्धांमध्ये काही ना काहीतरी प्रावीण्य मिळवावं, किंवा देखणं नियोजन आणि आयोजन व्हावं याकडे त्यांचा कल राहतो आणि एक चांगल्या स्पर्धा पाहायला मिळत असतात. आणि एक पारितोषिक आलंय गोलंदाज सुलक्षण भोईरसाठी. जर त्याने विकेट हॅट्रिक मिळवली जगन्नाथजी कडू साहेब यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचा कॅश प्राइज. हा बॉल, हा चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पारितोषिक लगावणारी व्यक्ती ही नेहमी दानशूर असावी लागते. दानशूर दातेही नेहमी अशा पारितोषिक लगावतात. पहिला विकेट जसा गेला ना लगेच पारितोषिक आलं. पंचांनी प्रकाशजी आष्टमकर सर यांच्या नृत्यासाठी खास करून 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. फटका ऑन साईडला केलाय, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पोचतोय. हजर दबावीपणा चांगला दाखवलाय. हे 200 रुपयाचा कॅश प्राइज आमच्यापर्यंत दिलंय. स्वराजी गणेश नाईक अर्थात एक्का बैलाचे मालक यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय विशेष करून आपल्या नृत्यासाठी. धावफलकावरती धावा त्या 14ला 2. आज पारितोषिक कलेक्ट करण्यासाठी एक असिस्टंट तर जणूच ठेवावा लागेल, कारण आज बक्षिसांचा वर्षा होईल. कामोठे नगरीमध्ये आपण आहोत. काही वर्ष मागे गेल्यानंतर मला तर असं आता वाटू लागले की कोविड आलाच नव्हता. अंकित भोपी यांनी जर झेल टिपला तर तब्बल 11,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. आदरणीय जयेंद्र जोशी साहेब यांच्या माध्यमातून फटका फासलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली. टिपला जेल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत धावसंख्येला मेळ. काय चालला हा खेळ. एवढं पारितोषिक
कदाचित एका झेलासाठी मला तर वाटतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि ग्रामीण स्तरावरती शक्य नाही आहे, परंतु ते कॅश प्राईज आमच्यापर्यंत आलं आहे, महत्त्वाची बाब. अर्थात अंकित भोपी यांनी जर का झेल टिपला जयेंद्रजी जोशी साहेब यांच्याकडून 11,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. कॅन यू इमॅजिन एक झेल इथे. अर्थात डान्सिंग अंपायर त्यांच्यासाठी आदरणीय जयेंद्रजी जोशी साहेब यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचा कॅश प्राईज आले. क्या बात आहे. धावफलकावरती 14ला 3. गोलंदाजी मार्कपती सुलक्षण भोईरला आपण पाहतोय. आज या खेळाडूने इट जस्ट अ नंबर फॉर मी असं म्हणत असताना आज तागायत हे नाणं खणखणीत भासतंय. हा बॉल उजव्या बाहेर खोला तिथे पाहायला मिळाला. अवांतर चेंडू इथे येत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. ही कलात्मकता आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाची तथा पंचांची पाहतोय. त्या गोष्टी करण्यासाठी ना एनर्जेटिक परफॉर्मन्स द्यावा लागतो. धावफलकावरती 15, 3 खेळाडू झालेत बाद. अमोल चिमणे आणि त्याच्या साथीला राहुल मगरला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू यावेळेला फटका पहा, एक्स्ट्रा कव्हरला केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. रन्स प्राप्त होतील, धावा येतील, धावा इथे अवेलेबल आहेत. रन्स येत असताना पाहायला मिळतात. त्या दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती. 17ला 3 सद्य परिस्थिती. स्कोरबोर्ड हलतं ठेवलं, बिझी ठेवलं, रन्स येत आहेत, धावा येत आहेत. धावा यायला हव्यात, कशाही येऊ द्यात, त्याला महत्त्व नाही आहे, परंतु धावा येणं गरजेचं राहील, कारण वेळ पुन्हा पुन्हा येणार नाही. महत्त्वाची स्पर्धा आपण खेळतोय. लाखाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये देण्यात आलं आहे. अनेक वैयक्तिक पारितोषिके इथे ठेवण्यात आली आहेत. हा बॉल पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज, संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, त्याने टिपलाय झेल. चेंडू फळीचा सुरेख चाललाय खेळ, धावसंख्येला बसत नाहीये मेळ. आणखीन एक खेळाडू बाद. तर बेस सिद्दीकीने एक चांगला झेल इथे टिपत असताना पाहायला मिळाला. 17वरती 4 धावा इथे महाग झाल्यात. काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं कांदा महाग झाला होता, पेट्रोल महाग झाला होता, डिझेल महाग झालेला माहिती होता, गॅस महाग झाली होती, परंतु इथे धावा महाग झाल्यात. गोलंदाजांनी काय कामगिरी केली आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल होत असताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर प्रतीक म्हात्रे मैदानावरती दाखल होत असताना त्याच्याकडून अपेक्षा असतील मोठे स्ट्रोक येण्याची, मोठे फटकेबाजीची अपेक्षा राहील. झंझावाती खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. बेदरकार फटक्यांची आतिषबाजी तुमच्याकडून व्हायला हवी. रन्स गोळा करावा लागतील. सुलक्षण भोईर यांनी अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना मागील 2 षटकांमध्ये कमालीची भूमिका त्यांनी अदा केली आहे. प्रचंड वेगाने कामकाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. स्ट्राईक इनवरती यावेळेला राहुल मगरला आपण पाहतोय. प्रतीक मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर दाखल झालाय. निलेश गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना रन्स अपेक्षित असतील. प्रत्येकाला इथे मोठे स्ट्रोक पाहायचे असतात, प्रत्येकाला मोठी फटकेबाजी पाहायची असते. प्रेक्षक वर्ग एवढंच म्हणत असेल, सूरज डुबा है यारो, 2 शॉट सिक्सर के मारो, रस्ते भुला दो सारे गेंदबाज के. सूर्य अस्ताला गेलाय, परंतु इथे षटकार आणि चौकार अद्याप आलेले नाही आहेत. एखादा मोठा फटका प्रत्येकाला पाहायचा आहे. षटकार त्याचा तुटवडा आहे, अभिप्रेत राहील. कधी षटकार येतील, कधी चौकार येतील पाहणं. पंच काही गोष्टींची ताकीद सूचना देत असताना पाहायला मिळतात फलंदाजांना. पुढचा बॉल बॅकफुटला आले, कट करण्याचा प्रयत्न ऑन दी टोस. इथे डॉमिनेट केलं फलंदाजाला, कबसला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणखीन एक चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय, विविध अँगलने ही भूमिका पाहायला मिळते. पुन्हा एकदा इथे स्विच करण्याचा प्रयत्न केलाय. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू ट्रॅव्हल झाला होता, शॉट थर्ड मांडला, लेग बाईटच्या स्वरूपामधून रन्स आली आहे. एकेरी धाव येत असताना एकेरी दुहेरीने काही फरक पडणार नाहीये. 5 षटकांच्या मॅचमध्ये उर्वरित इथून 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. 3 ते 4 मोठे टोले जंग फटके यायलाच हवेत. मोठे फटकेबाजी करावीच लागेल, धावा हव्यात. प्रेक्षकांना चुरशीचे सामने पाहायचे असतात, प्रेक्षकांना मोठी टोटल पाहायची असते. या साऱ्या गोष्टी होणं गरजेचं असेल. उसळी घेणारा चेंडू बाहेरच्या दिशेने निघतोय, कट होतोय. एक अँगल बनवत असताना गोलंदाजी केली. ऍक्शन रिप्ले हे चेंडूचा तितकासा पाहण्याजोगे राहिला होता.
हा बॉल ज्या पद्धतीने डिलिव्हर्ड केला होता गोलंदाजाने, यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला आले. ऑन दी टोज हलक्या हाताने कबसला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. धावा एकेरी दुहेरी येत असताना पाहायला मिळतात. क्रिकेट आपण पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं मुंबईची लाईफलाईन जर का लोकल आहे ना, तर क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल आणि डबल्स आहे. परंतु इथे सिंगल आणि डबल आत्ता येऊन चालणार नाही. इथून तुम्हाला गिअर बदलावा लागेल. 19 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 19 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा बॉल खोलामध्ये पंचाकडे अपील करण्यात येते. पंचांनी अपील उचलून धरली आहे आणि DRS कॉल रेफर केले थर्ड अंपायरला. DRS कॉल इथे करण्यात आला, रेफर केले थर्ड अंपायरकडे. डिसिजन पेंडिंग असेल. दूध का दूध पानी का पानी, क्या रहेगी आगे की कहानी. डिसिजन पेंडिंग असेल. डिसिजन पेंडिंग आहे. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतील पंच आणि तदनंतर जो डिसिजन योग्य आहे तो यथायोग्य निर्णय इथे देण्यात येईल. कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये. मी तिन्ही संघांचे कर्णधारांचं लक्ष वेधन, जे 3 संघ या स्पर्धेमध्ये अद्याप आपण पाहिलं ना, 2 संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणाऱ्या कामोठे इंटर कॉलनीचे 3 संघ, मास्टर सूर्या, डिंगडॉंग संघ, विघ्नहर्ता, तिन्ही संघांचे कर्णधार चला उपस्थित व्हा. ही ऍक्शन रिप्ले पाहिली जाते. शहानिशा होईल या चेंडूची. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही. अगदी पारदर्शकता क्रिकेटमध्ये यावी यासाठी हे निर्णय इथे घेतले जात असताना पाहायला मिळतात. डिसिजन अजूनही प्रलंबित आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, निर्णय येईल. दोन्ही बाजूला स्ट्रायकर एंडचा चेक झाला. नॉन स्ट्रायकर एंडचा बाकी आहे, तोही चेक केला जाईल. स्ट्रायकर एंड ओके आहे खेळाडू, अर्थात नॉट आउट आहे. दोन्ही अँगल्स पाहिले जात आहेत. या गोष्टी करत असताना ना कॅमेरामनचा कस लागतो. परंतु कॅमेरामन येत असतात जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं सँड पेपरचा एक मोठा, जे काही गोष्टी घडल्या त्या पुढे आणणारे हे कॅमेरामॅनच होते. चला दोन्ही एंडला नॉट आउट आहेत खेळाडू, अर्थात मॅच होऊ शकते सुरू. कॅमेरामॅन फार महत्वाचे राहतात, कारण सामना पाहत असताना जर का एखाद्या प्रेक्षकाला जास्तीचा आनंद घ्यायचा, जास्तीचे चांगले चेहरे पाहायचे तर ते कॅमेरामॅनच दाखवतात. 19ला 4 गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा निलेश याला सज्ज होत असताना आपण पाहतोय. रन्स आलेले नाही आहेत अद्याप. गोलंदाजांनी हात खोलू दिले नाही आहेत, पायामध्ये बेड्या टाकल्यात. फलंदाजांच्या बॅकफुटला आले, कट केलाय. डीप थर्ड मॅन डीजेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल त्याआधी चेंडूने मारले बाजी. धावा येतील 4. सणीत चौका. ना शिवशंकर तो ना कैलासपती, ना लंबोदर तो ना गणपती, नतमस्तक तया चरणी ज्यांनी केली स्वराज्य निर्मिती. देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. शिवछत्रपतींचे गीत आपण ऐकलं. धावफलकावरती 23 आहेत. 4 खेळाडू बाद झालेत. षटक संपलेत एकंदरीत 4. शेवटचं निर्णायक अंतिम षटक आपण पाहत आहोत. तरबेज सिद्दीकी गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय.
तरवेज समशी नावाचा एक गोलंदाज आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये साऊथ आफ्रिका संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळतो आणि द मॅजिशियन्स म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, कारण त्याने एक वेळ असं केलं की खिशातून रुमाल काढला, त्याची स्टिक बनवली. हा बॉल ऑन साईडला केलाय, स्वागत केलं गोलंदाजाचं. सिंगल येते पहिल्या बॉलवरती, दुहेरीचा प्रयत्न येथे झालेला नाही आहे. केवळ एक सिंगल येईल, केवळ एक सिंगल आली. या संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारतीये. धावफलकावरती केवळ 24 आहेत. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तरबेज गोलंदाजीमध्ये तितकासा तरबेज असायला हवा. थर्ड अंपायर कॉल केला इथे. वेस्ट साईड किती आहे त्याची शहानिशा होईल. पुन्हा एकदा बेस्ट साईड इथे पाहिली जाते. DRS कॉल इथे करण्यात आलाय. वेस्ट साईड इथे पाहिली जाईल. परेजी मात्रे आणि संपूर्ण कमिटी या बंटीजी या गोष्टीची चर्चा करत होते ना, जर असे रिव्ह्यू आले तर कदाचित सकाळी होऊ शकेल, कदाचित गोजडी आणावी लागेल. DRS कॉल इथे करण्यात आला. या मॅच मध्ये एकाच सामन्यामध्ये किंबहुना एकाच मॅच मध्ये अद्याप DRS कॉल जास्तीचे पाहायला मिळाले. याचं कारणही असं आहे की क्रुशल मुमेंट्स, क्रुशल स्टेजवरती मॅचेस आल्यात आणि अशा पद्धतीमध्ये कुठे अडथळा येऊ नये किंबहुना कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये. फ्रंट फुटला हा फलंदाज खेळताना आपण पाहिलं होतं. निर्णय येईल. ड्रिप झाला बॉल, अर्थात असेल फेअर डिलिव्हरी. फ्रंट फुटला फलंदाज होता, चेंडू डीप मध्ये येत होता आणि फ्रंट फुटला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. 24-4. अंपायर्स हा जो DRS होता बॅटिंग टीमचा होता का? येस, बॅटिंग टीम. अर्थात बॅटिंग टीम आपण DRS गमावलाय. पुढचा चेंडू यावेळेला पहा ऑन साईडला पुन्हा एकदा केले. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आले. क्षेत्ररक्षक वेगाने येतो. एक धाव निश्चित घेतली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. रनिंग बिटवीन विकेट पहा. मैदानाच्या आतमध्ये चित्त्याची चपळाने हरणाचा वेग धारण केला आणि जणू काही इथे वेगाने रन्स कंप्लीट केल्या. परंतु दुष्काळात 13वा महिना. धाव मिळेल केवळ आणि केवळ एक. धावांचा तुतोडा आहे आणि अशा प्रकारे अशा पद्धतीमध्ये तुम्ही केवळ एक सिंगल घेतली आहे. 2 धावा प्राप्त होणार नाहीत. 1 शॉट आली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल. बॅटिंग टीमने आता DRS देखील गमावलाय. चॅलेंज करू शकत नाहीत अंपायरच्या डिसिजनला. धावफलकावरती 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चला थोडी घाई करा. अंपायरचा डिसिजन हा फायनल डिसिजन असेल. 25 आहे आता, कारण 2 काउंट केला त्यामधली एक मायनस होईल. थंडीच्या दिवसांमध्ये चाराण्याची मुर्गी आणि बाराण्याचा मसाला, चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला आठवण होतो, कारण इथे 2 धावले केवळ एकच मिळाली. पुन्हा एकदा फटका इथे स्विच करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल आलाय. गोलंदाजी पहा वरच्या दर्जाची, वरचा क्लास मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय. या मॅचने जास्तीचा वेळ खर्च केलाय. आपण जास्तीचा वेळ कोणत्याही संघाला देणार नाही आहोत. टाइम लिमिट्स आहेत आणि त्या टाइमची पाबंदीमध्येच आपल्याला ही स्पर्धा संपवायची आहे. उद्या सोमवार वर्किंग डे आहे. हा फटका इथे ऑन साईडला केला, तो देखील फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का? विरुद्ध दिशेने जात असताना झेल घेण्याचा प्रयत्न इथे थोडासा उघड पाहायला मिळाला. अंकित भोपी होते. ही कॅच नव्हती तर अंकितजी भोपी आपण 11,000 रुपयाची कॅश प्राइज सोडलाय. धावा प्राप्त होतील त्या 2 संघाची धावसंख्या 27 धावा धावफलकावरती आहेत. खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे बाद होत आहे. ₹11,000 कॅश प्राइज होतं या झेलसाठी. तो देखील निसटलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. तरबेजची गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती आणि अचूक नियंत्रित बद्ध इथे पाहायला मिळाले. न्यू बॅटर नयन मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. 27-5 संघाची लडखडती सुरुवात इथे झाली आणि तिथून आपण पाहिलं
तर संघाच्या अडचणी इथे ओढावताना यावेळेला फटका ऑन साइडला केला, तो देखील फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय, चेंडूच्या खाली आलाय, त्याने टिपलाय. सहज साधा सोप्पा झेल स्ट्रेट टू द फिल्डर. ऋतिक गोवारीने एक चांगला झेल इथे टिपत असताना आपण पाहिलं. 27ला 6 काही चेंडू शेष आहेत अगदी या इनिंग मधील, या सत्रातील. नरेंद्रजी भगत सर यांचाही आवाज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहात, ज्यांची उपस्थिती या मॅचसाठी आणि या स्पर्धेसाठी लाभत असताना आपण पाहत आहोत. जयेंद्रजी जोशी साहेब यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आलेला नवीन फलंदाज अर्थात विलास गोवारी यांच्यासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल एका षटकारासाठी. जयेंद्रजी जोशी साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक ठेवण्यात आलंय, जिथे एका षटकारासाठी मात्र कॅश प्राइज ठेवण्यात आलाय. हा फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतो. डॉट बॉल आलाय. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये धावा बनवण्यात आल्या त्या 27-28 धावसंख्येचं मापक लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार या पण आवाजासाठी आमंत्रित करूया समालोचन कक्षामध्ये. अर्थात आवाज असेल नरेंद्रजी भगत सर यांचा. धन्यवाद जयजी भोसले साहेब. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या ठिकाणी कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीगचं हे 8वं संस्मरणीय पर्व आणि या पर्वाचं याची अंतिम रजनी या ठिकाणी नक्कीच. त्याचप्रमाणे आज संपूर्ण दिवसामध्ये इंटर कॉलनी कामोठेच्या देखील मॅचेस या ठिकाणी खेळल्या गेल्या. या स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व आमचे सन्माननीय अतिथी पाहुणे यांचं देखील या स्पर्धेच्या प्रमुख आयोजकांच्या वतीनं हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातो. डिंगडॉंग वर्सेस विघ्नहर्ता यांच्या सेमीफायनलचा टॉस या ठिकाणी केला गेला. विघ्नहर्ता संघाच्या बाजूने टॉसचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे. 4 ओव्हरचा सामना असेल याची देखील आपण ही गोष्ट देखील आपण लक्षात ठेवायची आहे. तर कुणाल प्रणाल वॉरियर या टीमने जर या KGNची फायनल जर चॅम्पियन बनतात तर त्यांना गोवा टूरवर पाठवण्यात येईल. ते जगन्नाथ कडू यांच्याकडून बघा खूप मोठं पॅकेज, खूप मोठे पारितोषिक या ठिकाणी आहेत. तर दोस्तों चलते बीच मैदान के ऊपर एक शानदार पर्व इस कामोठे के स्वर्गीय दीवा पाटिल क्रीडा नगरी में आज हम एंजॉय कर रहे हैं. एक बेहतरीन क्रिकेटिंग एटमॉस्फेयर यहाँ पर पूरी तरह से क्रिकेटमय वातावरण को हम देख रहे एंजॉय कर रहे हैं और तमाम सारे कामोठा वासी इस टूर्नामेंट को इस मैदान के चारों तरफ बैठ के इन मुकाबलों का लुत्फ उठा रहे, उन सभी का तहे दिल से मैं यहाँ पे स्वागत करना चाहूँगा. और जो दर्शक हमारे जी क्रिक के माध्यम से लैपटॉप PC अपने हैंडसेट या मोबाइल के ऊपर जो इस मुकाबले को लाइव देख रहे हैं उन सभी का भी तहे दिल से स्वागत करना चाहूँगा. आज के दिन का बिग बैटल था. एक तरफ सुलक्षण तो दूसरी तरफ था विलास कामले अर्थात बारका कामले के बीच का बैटल था. टॉस जीत के फील्ड करने का बैटिंग करने का फैसला किया था बारका कामले ने और निश्चित रूप से एक बड़ा टारगेट बनाने की सोच रखी थी. लेकिन जो तजुर्बा सुलक्षण बोर लारा ने दिखाया, शानदार दो ओवर यहाँ पर किए और निश्चित रूप से कड़ी चुनौती अपनी गेंदबाजी के रूप में
बारक्या कांबळे अर्थात स्वर्गीय बलिराम पाटिल 11 क्रिकेट टीम ने जो मंशा रखी थी उस मंशा को कुछ हद तक थोड़ा सा ठेस दिया, लेकिन 30 गेंदे और जीत के लिए 28 रनों का लक्ष्य रहेगा इस मुकाबले में। क्रिकेट दोस्तों अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, जिस खेल में जब तक आखिरी गेंद रिलीज नहीं की जाती, डिलीवर नहीं की जाती तब तक तमाम क्रिकेट पंडितों की भविष्यवाणी अक्सर हमने झूठी साबित होते हुए देखा। बिग बैटल बैक टू द क्रिकेट। जो धुआं वहां से उठ रहा है उस धुएं को चिंगारी का रूप लेने से पहले उसको वही का वही खत्म करना है। नाइट मैचेस से धुएं फॉग का काफी इफेक्ट होता है। बल्लेबाजी या गेंदबाजी करते समय खिलाड़ियों को तमाम सारी परेशानियों से गुजरना पड़ता है। तो कुल मिला के देखा जाए इतना अच्छा माहौल है, इतना अच्छा जश्न का सुपर संडे आज है और इसे निश्चित रूप से या अष्टम कप सब इशारा करते हुए गेंदबाजी के लिए कल के मुकाबले के आखिरी मैच के मैन ऑफ द मैच रहे थे प्रतीक माधवे ओवर द विकेट। ये देखिए बहुत ही शानदार गेंद थी, पहली जोरदार अपील, लेकिन अष्टम कप सब की अदाय कुछ अलग। वाइड अतिरिक्त रन के रूप में टीम का खाता खुलता हुआ मुकाबला बिल्कुल स्वर्गीय बलिराम पाटिल स्मृति और दोस्ती मस्ती ग्रुप के बीच का ये मुकाबला। ऑन साइड में गेंद को एग्जीक्यूट किया बिल्कुल चौके के साथ बल्लेबाज नीलेश म्हात्रे, जिन्होंने अपनी पारी की शुरुआत की। एक बेहतरीन खिलाड़ी है नीलेश कामोठे क्रिकेट टीम के। एक और से देखा जाए नीलेश ने भी कामोठे क्रिकेट टीम का आरंभिक बल्लेबाज के रूप में उन्होंने कई लंबी पारियां खेली इस कामोठे क्रिकेट टीम के लिए। तो उन तमाम 25 आरंभिक बल्लेबाजों के साथ एक ही आरंभिक बल्लेबाज बारक्या कांबळे जो आज भी कामोठे की ओपनिंग कर रहा है। बहुत ही लंबा करियर है उनका, लेकिन इस समय बारक्या की टीम काफी मुश्किल स्थिति में है और नीलेश अपने फॉर्म को यहाँ पर निश्चित रूप से प्रदर्शन में कन्वर्ट करते हुए अच्छी गेंद थी, बैकफुट पर जाके पंच लगाना चाहते थे, तेज तबाक गेंद थी प्रतीक म्हात्रे की। कल के मुकाबलों में काफी इंप्रेस किया है इस खिलाड़ी ने, युवा तेज मध्यम तेज गति गेंदबाज है। काफी सारी आशाएं रहेंगी कामोठे क्रिकेट टीम की इस गेंदबाज के ऊपर। बैक टू बैक दूसरी गेंद यहाँ पर डॉट डिलीवर्ड की नीलेश ने सीधे। अक्सर कहा जाता है जब घी सीधी उंगली से निकल रही है तो उंगली टेढ़ी क्यों करनी चाहिए, या सीधे बल्ले से बना रहे थे, स्विच हिट करने की कोशिश कर रहे थे। बैक टू बैक दो गेंदें जो कि उन्होंने डॉट खाई है गेंदबाज के ऊपर, जो प्रेशर आया था उस प्रेशर को रिलीज करने का मौका मिला यहाँ पर प्रतीक म्हात्रे को। अच्छी कम बैक, बैटल अच्छी है। ये देखिए कट किया है, फर्स्ट स्लिप को गैप को भेदा और गेंद तीर की तरह तेज रफ्तार के साथ सीमा रेखा को चीरती हुई 4 रन। पहली 4 गेंदों में, मैं अगर सही हूं तो 4 गेंदों में 9 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ये देखिए मिड ऑफ को क्रॉस करना चाहते थे, उतना अच्छा टाइमिंग नहीं था, फिर एक बार डॉट गेंद की समाप्ति। 9 रन के ऊपर अभी भी स्कोर रुका हुआ है। मेहनत करनी पड़ेगी इस मुकाबले को, अगर जीतना है तो कमर कसनी पड़ेगी। और सही कप्तान वही होता है जो चालू मैच में अपने प्रेजेंट मैच में अपने खिलाड़ी का फॉर्म पहचाने और उससे प्रदर्शन करा के ले, तब जाके जीत की दहलीज तक आप पहुंच सकते हैं। सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया। पहले ओवर का खेल यहाँ पर समाप्त लगभग होने वाला है क्योंकि 10 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 28 रन जुटाने, पहले ओवर में 10 रन आए, यानी बची हुई 24 गेंदें जीत के लिए 18 रनों की आवश्यकता। कमर कसनी होगी बारक्या कांबळे को।
हल्के में रन कर दिए तो निश्चित रूप से मुकाबला 3 या 4 ओवर में समाप्त हो सकता है। फाइट देना चाहेंगे, कट किया गेंद को, खराब फील्डिंग। चेतन गोवारी स्वयं मुझे लगता है कप्तान वहां पर थे। इस बीच दौड़कर 2 रन पूरे किए हैं, तीसरे के लिए दौड़ पड़े। और देखते देखते नीलेश काफी बेहतरीन खिलाड़ी है, एक शॉट रन है वहां पर अंपायर का इशारा आता हुआ। तो नीलेश काफी तेज रहते हमेशा विकेटों के दरमियान, बहुत लंबे समय से उन्होंने क्रिकेट खेला है, फिटनेस उनकी आज भी वैसी है। आप बिल्कुल उसी फिटनेस का परिचय देते हुए डबल को तीसरे में कन्वर्ट करना चाहते थे, लेकिन एक शॉट है, 2 रन यहां पर आएंगे। इन 2 रनों की मदद से 13 रन स्कोर कार्ड के ऊपर, 28 का लक्ष्य है। ऑन साइड में इंप्रोवाइज किया है, गेंद देखिए काफी तेज आ रही है, लेकिन क्षेत्ररक्षक उस गेंद के पीछे। अच्छी फील्डिंग का मुजाहिरा, पैकर है टीम के, रविराज भगत है टीम के ऑनर है, काफी मेहनत कर रहे, मशक्कत कर रहे, जान लगा रहे इन 28 रनों के टारगेट को बचाने के लिए। 2 रन, 15 रन स्कोर कार्ड के ऊपर। बारके का भी आज सिक्का उतना कुछ नहीं चल रहा है, देखिए हवा में खेला है, वहां पे जोखिम थी और बिल्कुल गेंद की पिच तक नहीं पहुंचे, लॉन्ग मिड विकेट को कवर नहीं कर पाए, क्लियर नहीं कर पाए। और पहली सफलता इस समय दोस्ती मस्ती ग्रुप के बल्लेबाज नीलेश माधव के रूप में। डीजे धन्यवाद। तो नए बल्लेबाज ऋतिक पहुंच चुके विकेटों के ऊपर। पहली सफलता जरूर मिली यहाँ पर, लेकिन काफी समय लिया इस सफलता को लेने के लिए, क्योंकि 28 रनों का मात्र लक्ष्य है। 15 रन स्कोर कार्ड के ऊपर इस समय जुड़ चुके, 13 की आवश्यकता है। दूसरी ओर प्रोग्रेस के ऊपर है बाबक्या गेंदबाजी के लिए कप्तान के रूप में। ये देखिए स्विच हिट किया है, गोली की रफ्तार से गेंद थर्ड मैन सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। उतनी खास नहीं कर पा रहे, अपेक्षा भंग किया है। ये देखिए बैकवर्ड पॉइंट के बगल से गेंद को निकालना चाहते थे, लेकिन अच्छा एफर्ट वहां पर उस खिलाड़ी ने दिखाया। कल उस खिलाड़ी ने एक शानदार कैच वहां पे कैरी किया था, राहुल मगर ने कल की रजनी में एक शानदार कैच उन्होंने कैरी किया था। इस सिंगल के साथ 21 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके, मात्र 2 ओवर समाप्त हो चुके हैं यहाँ पर। 18 गेंदें 7 रनों की आवश्यकता, मुकाबले की हवा निकाल दी यहाँ पर। ना अच्छी गेंदबाजी कर पाए, ना अच्छी बल्लेबाजी कर पा रहे, क्योंकि गेंदबाजी 28 रनों की आपने इन्वेस्टमेंट 27 की इन्वेस्टमेंट की है, आप रन काफी आपने लुटा लिए। मुकाबले में वापसी करने के लगभग जो द्वार थे वो लगभग सारे द्वार यहाँ पे बंद होते हुए नजर आ रहे। धन्यवाद। तो गेंदबाजी के लिए टीम के ओनर रविराज भगत इस समय मोर्चे पर है। स्ट्राइक एंड पर पिंटिया भगत इनकी ओर से विकेट हैट्रिक के लिए 2000 रुपए के इनाम। रविराज ऑनर है इस टीम के। कट किया गेंद को, गेंद काफी तेज रफ्तार के साथ, आउटफील्ड काफी तेज है, सिंगल यहाँ पर कन्वर्ट की। इस सिंगल की मदद से 21 रन स्कोर कार्ड के ऊपर, अभी भी 7 रनों की आवश्यकता है।
माफ कीजिएगा 6 रनों की, 22 रन स्कोर कार्ड के ऊपर, 22 रन, माफ कीजिएगा 22 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 28 का लक्ष्य है, 6 रनों की अभी भी आवश्यकता है। तीसरी ओवर स्वयं ऑनर है इस दोस्ती मस्ती ग्रुप, माफ कीजिएगा स्वर्गीय बलिराम पाटिल 11 क्रिकेट टीम के ऑनर है रविराज भगत इस समय गेंदबाजी के लिए मोर्चे पर। ऑन साइड स्विच हिट करना चाहते थे, ऑन द पैड थी गेंद, अपील हल्की सी की थी वहां पे। हाउस दैट की आवाज लॉन्ग ऑन के ऊपर जो क्षेत्ररक्षक डटे उनकी ओर से आई थी। इनाम बढ़ाया गया है, पिंटे भगत इनकी ओर से 4000 रुपए का इनाम, रविराज जी इनके लिए विकेट हैट्रिक के लिए हौसला अफजाई की जा रही, प्रोत्साहित कर रहे रविराज जी को। ऑन साइड में घुटना टेक के गेंद को कैपिटलाइज किया है, गेंद पहुंची 4 रनों के लिए। या दरम्यान पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सन्माननीय हेमलताताई गोवारी यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे। जुई कामोठे नौपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून ताई आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत। रविराज भगत, ओ दांडी गोल, 4000 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी, 4000 रुपयाचं पारितोषिक आहे, फक्त एक विकेट पाठीमागे 4000 रुपयाचं पारितोषिक जिंकण्यासाठी। हॅलो, आयोजन कमिटी तर्फे एक सूचना देण्यात आलेली आहे, ती आम्ही नक्कीच या सामन्यानंतर ती सूचना आम्ही पहुंचू। बिल्कुल इस मुकाबले के बाद वो सूचना को हम पहुंचाएंगे। इस बीच सम्माननीय रवि दादा गोवारी इनका भी आगमन हुआ है, स्वागत करना चाहूँगा दादा आपका। एक बेहतरीन क्रिकेटर रह चुके कामोठे क्रिकेट टीम के लिए, उनका योगदान भी सराहनीय है। ऑन हैट्रिक, ये देखिए गेंद को हवा में एग्जीक्यूट किया है, गेंद निश्चित रूप से रुकेगी नहीं, बिना 4 रन लिए। तो इस बीच दोस्ती मस्ती ग्रुप ने इस मुकाबले को काफी आसानी के साथ जीत लिया है। क्वार्टर फाइनल का शायद ये मुकाबला था।